नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत चकली। तर चकलीसाठी आपण इथे कुकरमध्ये पाणी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे। चकली बनवण्यासाठी मी या वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे बघू शकता तुम्ही। 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि आता एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे। रुमाल घेतला तरी चालते तुम्ही। आता याच वाटीच्या साहाय्याने आपण 4 वाटी मैदा घ्यायचा आहे। हा आपला 4 वाटी मैदा आता या कपड्यामध्ये बांधून घ्यायचा। अशी गाठ मारून घ्यायची आणि हे कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं। डाळ खाली ठेवायची, वर कुकरचा डबा। पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण खाली डाळ ठेवू, डाळीचा डबा, आणि त्याच्यावर वरच्या डब्यामध्ये मैदा ठेवायचा। आता झाकण लावून आपण हे 10 मिनिटं कमी गॅसवर वाफवून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपली डाळ शिजून झालेली आहे आणि आपल्या मैद्याचा असा गोळा झालेला आहे। हे आपल्याला फोडून घ्यायचं आहे। मैदा हा गरम असतो, याला गरम गरमच फोडून घ्यावा लागतं आणि नंतर हा चाळून घ्यायचा। याच्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे, नाही तर चकली करताना आपल्याला मध्ये अडकेल। हा मैदा चाळून घेतला आहे मी। आता याच्यामध्ये ही मुगाची डाळ टाकू आपण। ही ओवा आणि जिरे मी जाडसर वाटून घेतले आहे, ते आपण याच्यामध्ये मिक्स करू। लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आपण हे पूर्णपणे मिक्स करून घेऊ। अगोदर डाळीमध्येच, शिजलेल्या डाळीमध्येच मैदा मिक्स करून घ्यायचा। जर लागलं तरच पाणी ॲड करायचं। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊ। चला तर आपण आता चकल्या बनवून घेऊ। अशा गोल गोल चकल्या आपण बनवून घेऊ। अशा प्रकारे आपल्या ह्या चकल्या बनवून झाल्या आहेत। तर आपण ह्या आता तळून घेऊ। तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। तेल गरम झालं की आपण चकल्या तळून घेऊ। आता आपलं तेल गरम झालं आहे, आपण याच्यामध्ये चकली सोडू।
गॅस मीडियम टू हाय ठेवायचा. बबल्स कमी झाले की मग पलटायची चकली. चकलीचे बबल्स आता कमी झालेत, आपण पलटून घेऊ. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊ, तळून घेऊ आपण. आपली चकली तळून झाली आहे. आपण आता काढून घेऊ आणि अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेऊ. तर बघा, तयार आहे आपली चकली. खूप कमी साहित्यात तयार होणारी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की तयार करून बघा चकली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.